हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। मराठा समाजाला मोठा दिलासा, ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजाला सवलती मिळणार, सरकार 8 योजना सुरू करणार। राज्य सरकारनं मराठा समाजाबाबत घेतलेल्या निर्णयांचं जरांगे पाटलांकडून स्वागत, तर लक्ष्मण हाकेंची सरकारवर घणाघाती टीका। मिसिंग लिंक मध्ये डॅमच्या खालून बोगदे काढून राहिलो, मिठी रिव्हरचा ब्रिज कोणती मोठी गोष्ट आहे? अब इसको करिए तब तक आप नया काम नहीं देंगे हम आपको। कामचुकरांना फडणवीसांचा दणका, अपूर्ण काम ठेवणाऱ्या अधिकारी कंत्राटदारांना थेट सुनावलं। राजाराम राऊत खास तुमच्यासाठी मी आणलेला आहे, कृपया आज तुम्ही लावा। फार जळण होत असते पण बर्नॉल एक चांगला प्रॉडक्ट आहे, शांतता तुम्हाला मिळेल। विधान परिषद निवडणुकीत माघारीसाठी 150 कोटींच्या डीलच्या आरोपांवरून राजकारण तापलं, नितेश राणेंनी उडवली संजय राऊतांची खिल्ली। खरं म्हणजे काय पैसे मोजायला होते का तिकडे? घोडे बाजाराच्या आरोपांवर शिंदेंचा थेट हल्ला, संजय राऊतांचा घेतला खरपूस समाचार। तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखालील एफडीएची मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मोठी कारवाई, बनावट स्टेराईल ग्लोव्ज पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त। पुण्यातील गॅस सिलेंडर स्फोटात मुलानंतर आई आणि वडिलांचा सुद्धा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, गॅस सिलेंडर बदलत असताना नोझलमधून गॅस गळती होऊन झाला होता भीषण स्फोट। चिंचवडच्या यात्रेत मेड इन पाकिस्तान चादरीची विक्री झाल्याचा दावा, महिलेनं सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ, पोलिसांकडून तपास सुरू। मुंबईत रिअल इस्टेटचा नवा रेकॉर्ड, एका फ्लॅटच्या भाड्यासाठी तब्बल 18 कोटी रुपयांचा करार, वरळीच्या 360 वेस्ट टॉवरमधील भाडे कराराची जोरदार चर्चा। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। बारामती शहर आणि परिसरात झालेला वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आढावा घेतलाय। पडलेली झाडं तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करण्यासह मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचं पुनर्रोपण करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। तसेच नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या। नंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला। दिवसभराच्या उकाड्यानंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला। अचानक झालेल्या पावसामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला। सांगलीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। सांगली शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले, तर बाजारपेठेतील विक्रेत्यांची तारंबळ उडाली। उकाड्याने त्रस्त झालेल्या सांगलीकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला। सातारा शहरासह ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली। सातारा, कोरेगाव आणि जावळी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग आणि रस्त्यांवर पाणी साचलं। मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला।
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय. दरम्यान या बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनपूर्व पावसाचे संकेत मिळत आहेत. शिरूर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे महामार्गालगतचे एक भले मोठे लिंबाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि यंत्रणांनी झाड हटवण्याचं काम हाती घेतलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक गावाला गारपीट आणि वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. सुसाट वाऱ्यामुळे हजारो हेक्टरवरील केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर झाडे रस्त्यावर कोसळल्याने मध्य प्रदेश आणि रावेरला जोडणारा मार्ग बंद झाला होता. नाशिकमध्ये गोकुळ गीते मैदानात कायम असतानाच प्रसाद हिरेंची एंट्री झाली आहे. यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपचे मतदार माझ्यासोबत आहेत असा दावा प्रसाद हिरेंनी केलाय. त्यातच मैदान सोडणार नाही असा पवित्रा गोकुळ गीतेंनी घेतलाय. तर दुसरीकडे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांचे पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नाशिक विधान परिषदेची निवडणूक देखील रंगतदार झाली आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत 616 पैकी सुमारे 550 मते मिळतील असा दावा भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केलाय. सर्व पक्षांतील लोकप्रतिनिधींशी सलोख्यांचे संबंध असल्याने मोठा पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विठ्ठलाचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करत राऊत यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांना काँग्रेसनं दणका दिलाय. यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षातील नेत्यांसोबत कसलीही चर्चा न करता उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ही कारवाई केली आहे. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी स्वतःच्या पक्षातील उमेदवार वसंत देशमुख यांना विरोध केलाय. वसंत देशमुख यांना उमेदवारी देणे म्हणजे निवडणूक सोडून दिल्यासारखं असल्याची टीका केली आहे. तर आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज असतानाही मोहिते पाटील यांनी देशमुख यांच्या उमेदवारीसाठी भूमिका घेतल्याचं जानकर यांनी म्हटलंय. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलंय. उत्तम जानकर यांच्यासोबत शेवटपर्यंत चर्चा केल्याचं सांगत नाराज आमदारांनी आपले प्रश्न पक्षश्रेष्ठींकडे मांडावेत असं आवाहन त्यांनी केलंय. तसेच निवडणुकीत 16 मतांपासून सुरुवात करत उर्वरित मतांचं गणित जुळवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. आमदार अंबादास दानवे जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दानवेंकडून संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून बिनविरोध निवडून आलेले अनिकेत तटकरे यांनी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी सुनेत्रा पवारांनी पुष्पगुच्छ देऊन तटकरेंचं अभिनंदन केलं. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर विक्रम काकडे यांनी देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी त्यांचं अभिनंदन करीत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.